श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना आजचा अनुभव श्री स्वामी समर्थ आईचा अवतार याबद्दलची थोडक्यात माहिती। कितवा अवतार श्री स्वामी समर्थ आईचा आहे आणि अगोदरचे 3 अवतार कोण होते हे सर्व काही सांगण्यासाठी मी थोडक्यात आजचा अनुभव घेतलेला आहे। आणि स्वामी समर्थांनी अवतार घेतल्यानंतर त्यांच्या कोणत्या लीला आहेत हे आपण थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे। श्री स्वामी समर्थ आईचे भक्त जे आहेत नितांत सेवा करावी, अखंड दिवा जाळावा, आपल्या देवाच्या समोर अखंड दिवा तेवत राहावा आणि सतत आपल्या मुखामध्ये नामस्मरण राहावं आणि आपलं चित्त आपलं मन एक ठिकाणी राहावं, शांत राहावं, यासाठी मी प्रत्येक अनुभव सांगत असते। सर्वांनी सुखी राहावं, आपले संकट पूर्ण असलेले आपले संकट स्वामी माऊली दूर करावं। ज्या आईला मूल नाहीत त्यांना मुलं स्वामी आईनं द्यावं, ज्याचा विवाह होत नाही त्यांचे विवाह करावं, ज्यांनी कर्जबाजारी गेलेले आहेत त्यांचं कर्ज कमी होण्यासाठी स्वामी आईनं मार्ग दाखवावा। या सर्व प्रार्थना सर्वांच्या पूर्ण व्हावं यासाठी स्वामी चरणावर नतमस्तक होऊन त्यांच्या लीला मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य अगोदर चांगलं राहावं सर्वांचं। आता या धावपळीच्या वातावरणामध्ये, धावपळीच्या जिंदगीमध्ये प्रत्येकाला कामामध्ये वेळच मिळत नाही आणि त्या धावपळीमध्ये तब्येती व्यवस्थित कुणाच्याच नाहीत। कुणाचे गुडघे आहेत, कुणाचे डोळे आहेत, कुणाचे कान आहे, कुणाचं काही आहे, शुगर आहे, बीपी आहे, अशा प्रत्येक जण त्या व्याधीनं त्रस्त झालेला आहे। म्हणून स्वामी चरणी एवढीच प्रार्थना की सर्वांना निरोगी ठेव। तर स्वामीच्या लीला तुम्हाला मी सांगणार आहे, अवतार सांगणार आहे। तर कुरोपूर या गावामध्ये आपण कधीच ऐकलेलं नाही। मी अगोदर सांगितले धावपळीच्या जिंदगीमध्ये आपल्या घराच्या कामामध्ये आपण व्यस्त आहोत, आपल्याला कुठलंच काही ऐकणं किंवा माहिती नाही। तर या कुरोपूर गावामध्ये 2 नद्याचा संगम झालेला, एक भीमा नदी आणि एक कृष्णा नदी। या दोघी नदी त्या ठिकाणी भांडण झालं दोघी नद्यांचं आणि भांडण झालं असता दोघी वेगवेगळं व्हायच्या विचारामध्ये दोघी वेगवेगळं होऊ लागल्या आणि नारद मुनीला प्रश्न पडला, आता जर ह्या नद्या दोघी वेगवेगळं वाहू लागल्या फार मोठा अनर्थ होईल। म्हणून वेळीच जाऊन नारद मुनीने दोघींना समजावून सांगितलं की बाई, तुम्ही जर नद्याच दोघी जर भांडून घेऊन वेगवेगळं झालो तर सर्व ह्या जगाचं कसं होईल? आपणच जर असं केलो तर बाकीच्यांनी कसं जगायचं? असं समजावून सांगितल्यानंतर परत दोघी एका ठिकाणीच व्यवस्थितरित्या भीमा आणि कृष्णा या दोघी नद्या वाहत आहेत आणि त्या ज्या ठिकाणापासून वाहतात त्या ठिकाणाला कुरोपूर असे नाव पडलेले आहे। त्या कुरोपूर गावामध्ये अपळराज नावाचा ब्राह्मण राहत होता आणि त्या अपळराज ब्राह्मणाच्या घरी श्राद्धाचा कार्यक्रम होता। श्राद्धाचा कार्यक्रम असताना ब्राह्मणांना जेवायला सांगितलेलं, ब्राह्मणांना स्वयंपाकाला सांगितलेलं होतं आणि अगोदरच ब्राह्मण येऊन घरामध्ये स्वयंपाक तयार करत होते आणि नंतर बाकीचे जेवण करण्यासाठी येणार होते। स्वयंपाक तयार झाला आणि ब्राह्मण जेवायला येण्याच्या तयारीमध्ये होते, तेवढ्यामध्ये अपळराज ब्राह्मणाची पत्नी सुमती
त्या सुमतीची धावपळ की बाबा आता ब्राह्मण जेवायला येणार आहेत, आपल्याला जेवायला वाढायच्या पूजेची तयारीमध्ये झालेली आहे. तितक्यामध्ये एक आवाज आला, आई भिक्षा दे. असं म्हणल्यानंतर सुमती नावाची अपळ राजाची पत्नी बाहेर आली आणि पाहते तर भिक्षुक दारामध्ये थांबलेला आणि श्राद्ध असताना अगोदर ब्राह्मण जेवल्याशिवाय कुणालाही वाढता येत नाही किंवा कुणालाही जेवायलाही वाढता येत नाही, भिक्षा वाढता येत नाही. परंतु त्या सुमती नावाच्या ब्राह्मणाच्या पत्नीनं कसलाच विचार न करता ब्राह्मणाला भिक्षुकाला भिक्षा दिली. आणि या भिक्षा मागायला आलेल्या ब्राह्मणांना समजलं की बाबा या ठिकाणी श्राद्धाचा कार्यक्रम, ब्राह्मण जेवायला येणार, स्वयंपाक झालेला आणि कसलाच विचार न करता मला भिक्षा दिलेली आहे म्हणून प्रसन्न झाले. दत्तप्रभूचा अवतारच भिक्षा मागायला गेलेला आणि त्यांनी प्रसन्न होऊन म्हणले, आई मी प्रसन्न झालो, तू कसलाच विचार न करता मला भिक्षा दिली, तर तुला काय पाहिजे ते माग, मी वरदान देतो. असं म्हणल्यानंतर सुमती सांगितली, अरे बाबा काय मागायचं, आई भिक्षा दे असं म्हणल्यानंतर मी दुसरं काय मागणार. आणि आम्हाला पुत्र प्राप्ती नाही आणि मला पुत्र तुझ्यासारखाच पुत्र व्हावा. असं म्हणल्यानंतर देवाचं तर अगोदरच नियोजन असतं बाबा, अवतार घ्यायचा म्हणल्यानंतर कुठं जायचंय हे सगळं त्यांना अगोदरच विधिलिखित माहिती असतं आणि त्यांचा अवतार व्हायचा असतं, म्हणून ते भिक्षेला आलेले आहेत. आणि त्या राजाच्या घरी तुमच्यासारखाच मुलगा व्हावा असं म्हणल्यानंतर तथास्तु म्हणून भिक्षुक तिथून निघून गेले. बघता बघता सुमतीला दिवस गेले आणि सुंदर असा मुलगा जन्माला आला. मुलगा जन्माला आल्यानंतर त्याचा बारसं झाला आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं श्रीपाद. श्रीपाद मोठा झाला, वाढायला लागला. खूप दिवसानं झालेला मुलगा, एकुलता एक मुलगा, राजवाड्यात जन्मलेला, लाडा प्रेमात जन्मलेला मुलगा मोठा झाला, लग्नाला आला आणि आईवडिलाचा विचार चालू झाला की बाबा आता मुलाचं लग्न केलं पाहिजे. आणि इथं तिथं मुलगी बघायला लागल्यानंतर श्रीपाद एका दिवशी दोघा आईवडिलांच्या जवळ बसला आणि सांगितला, हे बघा आई बाबा मी लग्न करून घेणार नाही आणि तुम्ही मला लग्नाचा हट्ट धरू नका. आईनं विचारलं, का रे बाळा का लग्न करून घेत नाही असं म्हणतोस. असं म्हणल्यानंतर, हे बघ आई तू माझी आई आहेस आणि जगातील सर्व स्त्रिया माझ्या आईसारख्या आहेत आणि मी लग्न करून घेण्याचा प्रश्नच नाही. असं म्हणल्यानंतर पुढं आई वडिलांनी काय बोलायचं, जगातल्या सर्व स्त्रिया माझ्या आई आहेत असं म्हणल्यानंतर दोघंही आई वडिलांनी हात जोडले आणि शांत बसले. असं म्हणता म्हणता लग्नाचा विषय काढल्यामुळं आणि आई आहेत सर्व स्त्रिया म्हणल्यानं श्रीपाद आई वडिलांना विचारला की बाबा मी आता इथं लग्न तरी करणारच नाही, पण मी आता असंच भिक्षा मागत मागत मी भिक्षुक म्हणून आता जगाच्या उद्धारासाठी मी पुढचं शिक्षण घेण्यासाठी मी निघून जाणार, तुमच्याजवळ मी आता राहणार नाही असं म्हणून श्रीपाद निघून गेला. ज्या वेळेला लग्नाचं वय झालेलं आणि मुलगा ज्या वेळेला संन्यास धारण करून जात असताना आईवडिलांना फार वाईट वाटलं आणि तो घरातून निघून गेला. आणि श्रीपाद असंच यात्रा करत 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 आणखी एका गावामध्ये आले आणि त्या ठिकाणी नदीवर स्नान करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी एका अंबिका नावाच्या स्त्रीला एक मुलगा झालेला होता. आणि अंबिका नावाच्या स्त्रीला खूप दिवसांनी मुलगा झाला आणि तोही मुलगा येडपटासारखा मुलगा, मतिमंद असा मुलगा जन्माला आला. त्याला काहीच कळेना असा मुलगा जन्माला आला. आणि त्या आईला वाटलं की बाबा कसला मुलगा मला जन्माला आलेला आहे
आणि हा मुलगा जन्मण्यापेक्षा मला मूल नसतं तर चाललं असतं, आणि मी आता कसं वागायचं, कसं जगायचं असं विचार केला. आणि तिनं म्हटलं की बाबा आता या मुलाला घेऊन आपण आत्महत्या करावं. असा विचार करून ती नदीवर गेली आणि नदीमध्ये बुडून आपण आता आत्महत्या करावं असं म्हणल्यानंतर श्रीपाद त्या ठिकाणी स्नान करून नेटकेच थांबलेले होते. आणि हिचा विचार काही वेगळाच दिसला आणि तिथून श्रीपादाने हाक मारली, आई साहेब काय करताय, विचार वेगळाच दिसतो. असं म्हणल्यानंतर काय दुःख आहे तुम्हाला, असं म्हणल्यानंतर तिने सांगितले, हे बघ बाळा, तू विचारलास म्हणून मला सांगावं लागतं. मला खूप दिवसांनी मुलगा झाला आणि तोही असला वेडपट मुलगा झाला आणि मला जगण्याची इच्छा नाही. आता मी त्याला घेऊन आत्महत्या करणार आहे. असं म्हणल्यानंतर श्रीपादाने सांगितलं, हे बघा आई साहेब, हा जीव फार महत्त्वाचा आहे. आत्महत्या करणं हे पाप आहे. आणि काय म्हणता, तुमचा विचार काय आहे, आत्महत्या सोडून दुसरं काय पाहिजे ते सांगा. असं म्हणल्यानंतर तिनं सांगितलं की बाबा हे बघ मुला, तुझ्यासारखा राजबिंड असा मुलगा मला आता ह्या जन्मात नाही मिळाला, पण दुसऱ्या जन्मात तरी असाच मुलगा मला मिळावा, तिन्ही लोकात नाव त्याचं गाजावं, एवढीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आणि इच्छा आहे. असं म्हणल्याबरोबर श्रीपादाने तथास्तु म्हणले आणि नदीमध्ये अंतर्धान पावले. आणि बघता बघता अंबिकाला सुद्धा दिवस गेले आणि अंबिकाच्या पोटी नरसिंह सरस्वती नावाचा मुलगा जन्माला आला. सुंदर असा मुलगा, तिन्ही लोकात नाव गाजणारा नरसिंह सरस्वती म्हणून त्यांचं नाव ठेवण्यात आलं. आणि हाच तो नरसिंह सरस्वती दुसरा अवतार. आणि तदनंतर तिसरा अवतार श्री माणिक प्रभू, दत्तात्रयाचा तिसरा अवतार माणिक प्रभूचा. हे 3 अवतार झाले. आणि चौथा अवतार म्हणजे ब्रह्मांडाचा नायक माझी स्वामी आई श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार म्हणजे दत्तात्रयाचा चौथा अवतार साक्षात श्री स्वामी समर्थ म्हणजे चौथा अवतार. छेलीखेडी ग्रामामध्ये ज्या वेळेला वारुळामधून प्रगट 8 वर्षाच्या मुलाच्या रूपामध्ये श्री स्वामी समर्थाचा अवतार प्रकट झाला. आणि अशाच लीला करत करत मोहोळला, कलकत्त्याला, गोदावरीचं स्नान करत करत श्रीशैल्याला फिरत 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 मोहोळहून मंगळवेढ्याला आली स्वामी आई. अनेक लीला करत करत स्वामी समर्थांच्या भरपूर लीला, भरपूर असे अनुभव आहेत, भरपूर लोकांना अनुभव आलेले आहेत, भरपूर लोकांना आशीर्वाद दिलेले आहेत. आणि प्रत्येक लोकांचं दारिद्र्य गेलेलं आहे, कित्येक जणांचं कर्ज माफ झालेलं आहे स्वामी सेवेमधून. कित्येक संकटात सापडलेले भक्त तदनंतर चांगले होऊन स्वामी समर्थाच्या नावामध्ये तल्लीन झालेले आहेत. मंगळवेढ्याला आल्यानंतर तिथं काही दिवस वास्तव्य केले. काही दिवस म्हणण्यापेक्षा भरपूर दिवस मंगळवेढ्याला वास्तव्य श्री स्वामी समर्थांचं झालं. आणि कृष्णाजी भट्ट यांच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थाची स्वारी आली. मंगळवेढ्यामध्ये कृष्णाजी भट्ट यांच्या घरी आल्यानंतर गीताई त्यांच्या पत्नीचं नाव, दोघांनाही खूप आनंद झाला. ते श्री स्वामी समर्थाचे सेवक होते, भक्त होते आणि खूप दिवसांनी वाट पाहत होते की श्री स्वामी समर्थ कधी आपल्या घरी येतील का. तर असं घडलं की त्या दिवशी श्री स्वामी समर्थांची स्वारी त्यांच्या घरी गेली. कृष्ण भट्टांच्या घरी गीताई त्यांच्या पत्नीचं नाव. आणि दोघांनीही स्वामी समर्थाला कुठे ठेवू, काय करू, कसं करू, काय खायला करू, कुठं बसवू असं विचार करत असताना, धावपळ करत असताना आसनावर बसले श्री स्वामी समर्थ. आणि तदनंतर गीताई माता म्हणतात की बाबा श्री स्वामी समर्थ गुरु महाराजांना जेवणासाठी काय बनवायचं, पूजापाठ झाल्यानंतर जेवणाचं काय बनवायचं म्हणल्यानंतर श्री स्वामी समर्थाने सांगितलं की मला दुसरं काहीच नको, मला फक्त दुधातली दशमी करून द्यायची.
असं म्हणल्यानंतर आनंद झाला दोघा पती पत्नीला आणि तांब्या घेतले आणि मी आत्ता गेले आणि गवळे गल्लीमध्ये जाऊन मी दूध घेऊन येते आणि दशमी बनवून देते असं सांगितल्यानंतर श्री स्वामी समर्थाई डोकावून बाहेर बघते तर काय पांढरी शुभ्र गाय त्यांच्या घरामध्ये होती. आणि स्वामी समर्थांनी सांगितलं, का रे कृष्णा, आपल्या दारामध्ये पांढरी शुभ्र कपिला गाय असताना दुधाला दुसरीकडे काखेत कळसा, असं होतं का? मूल आपल्या काखेमध्ये असताना बाहेर फिरलं तर चालेल का? आपल्या घरामध्ये गाय आहे आणि दूध आणायला बाहेर जायचं? असं म्हणल्यानंतर दोघांनी हात जोडले आणि सांगितलं, आज 5 वर्ष झालं ही गाय दूध देत नाही. भाकड गाय आहे ही, दूध आटून गेलेलं आहे. हिनं गाय अद्याप आम्हाला दूध दिलेलीच नाही. 4 वर्षापासून आम्ही त्याचा सांभाळ करतो पण दूध अद्याप देत नाही. असं म्हणल्यानंतर श्री स्वामी समर्थाई बाहेर आले, गाईच्या पाठीवरून हात फिरवले, मुखावरून हात फिरवले आणि कानात हाक मारला, हे कपिले, का दूध देत नाहीस? कपिला माता, माझी इच्छा झाली दुधाची दशमी खायची आणि तू दूध देत नाहीस. दूध दिलं पाहिजे. अमृताची धार तुझ्या सडातून निघाली पाहिजे असं कानात बोलल्यानंतर स्वामी समर्थाईकडे गहिवरून असं गाय कान टवकारून बघायला लागली. आणि स्वामी समर्थाईनं सांगितलं, गीताईला मी बाहेर जाऊन येतो आणि तू दशमी करून ठेवून मी खायला येतो असं सांगून श्री स्वामी समर्थ गावामध्ये गेले. आणि खरंच काय चमत्कार, कृष्णाजी त्यावेळेला चरवी घेतले, पाठीवरती हात फिरवला, सड पाण्याने धुवून घेतला आणि पिळायला चालू केले तर काय पांढऱ्या शुभ्र अशा अमृताच्या धारा त्याच्या चरवीमध्ये यायला लागल्या. चरवी भरून गेली आणि गल्लीतले गावातले लोकसुद्धा बघायला लागले की बाबा वांज गाय आणि या गाईला दूध नव्हतं आणि हे काय चमत्कार, आणि कोण महाराज यांच्या घरी आले आणि आशीर्वाद दिले आणि गाईनं दूध दिलं असं गावामध्ये सगळीकडे चर्चा झाली. आणि स्वामी आई संध्याकाळी दशमी खाण्यासाठी आले आणि दोघांनी मिळून दशमी तयार करून श्री स्वामी समर्थाईला दिल्या आणि आनंदाने स्वामी समर्थाईने दशमी खाल्ले आणि त्या घरून आशीर्वाद देऊन निघून गेल्या. अशा अनेक लीला स्वामी समर्थाईच्या आहेत. बसप्पा तेली यांना सुद्धा रस्त्यावरून चालत असताना ज्या वेळेला काट्याच्या फणगाऱ्यावर स्वामी आई झोपलेली होती आणि श्री स्वामी समर्थाई सरळ सरळ काट्याच्या फणगाऱ्यावर झोपलेले असताना हा चमत्कार बसप्पा तेलेने पाहिलं आणि फिरून फिरून बघायला लागले, डोळे मोठे करून बघायला लागले मागं पुढं जाऊन. आणि काय हे माणूस काट्याच्या फणगाऱ्यावर झोपला असं म्हणल्यानंतर, अरे तुला काय करायचं, मी कशावरही झोपो असा आवाज आल्यानंतर बसप्पा तेल्याला वाटलं की मी मनामध्ये बोललेलं ह्या माणसाला कसं ऐकू गेलं. असं म्हणून जवळ गेले आणि सांगितले, तुम्ही कोण आहात, मी बोललेलं तुम्हाला कसं ऐकू आलं. असं म्हणल्यानंतर, अरे बसप्पा, मी आत्ताच तरी कृष्णाच्या घरून आलेला आहे आणि तुमच्यासाठीच मी फिरत आहे रानावनात आणि तुझ्या घरी दरिद्री असल्यामुळं मी तुला भेटण्यासाठी आलेला आहे. असं म्हणल्यानंतर त्यांच्यासोबत बसप्पा तेली जवळ बसले, दर्शन घेतले आणि ये माझ्या मागं मागं म्हणल्यानंतर मागं मागं बसप्पा तेली जायला लागला. पुढं पुढं स्वामी आई मागं बसप्पा तेली पळायला लागला आणि म्हणले, हे बघ बसप्पा, तुला दारिद्र्य आहे, तुझ्या घरी खायला अन्न नाही आणि एवढा बेजार झालास आणि त्याच्यातून माझं नाव घेतोस, तर तुला आता किती साप पाहिजे तेवढे साप तू दस्तीमध्ये बांधून घे. म्हणल्यानंतर इकडे तिकडे सगळीकडे साप दिसायला लागले आणि बसप्पा तेली घाबरून गेला. आता मी कसं घ्यायचं, सापाला हात लावायला गेलं तर भीती वाटायची, किंकाळी ठोकायची, ओरडायचा. आणि स्वामी समर्थाई कमरेवर हात ठेवून मागं फिरून थांबले आणि सांगितलं, जेवढं पाहिजे तेवढं घे, तुझं दैव उदयाला आलेलं आहे, तुझं दैव उगवेल. असं म्हणल्यानंतर बसप्पा तेलेने 2 साप त्या दस्तीमध्ये घेतला गुंडाळून आणि घरी पळ काढले आणि एका मंदिरामध्ये बसल्यानंतर मी आलोच चल म्हणून मग श्री स्वामी समर्थाई मारुतीच्या मंदिरात गेले आणि उघडून बघ म्हणल्यानंतर चमचमीत असे साप सोन्याचे झाले आणि जा आनंदानं संसार कर म्हणल्यानंतर
बसप्पा तेली आनंदानं संसार करायला लागला. परंतु श्री स्वामी समर्थ आईचं नामस्मरण मात्र विसरलेला नाही. अशा अनेक लीला श्री स्वामी समर्थ आईच्या आहेत आणि त्यामधल्या ह्या 2-2 लीला तुम्हाला मी सांगतच आहे. असाच श्री स्वामी समर्थ आईचा अवतार चौथा, नरसिंह सरस्वतीचा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्रीपादांचा अवतार म्हणजेच श्री स्वामी समर्थ आणि ह्या तिघांचा अवतार म्हणजेच श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. हे सगळं देवाचं नियोजन असतं. अवतार घेत असतात आपल्यांसाठी, सर्व भक्तांसाठी अवतार घेणारी हे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर हेच अवतार सगळ्यांसाठी घेऊन आपलं सगळं काही चांगलं करण्यासाठी यांचा अवतार झालेला आहे. म्हणून आपण भ्यायचं नाही. श्री स्वामी समर्थ आई आपल्या पाठीशी आहे. आपण भ्यायचं काहीच कारण नाही. आपल्या हाताला स्वामी आई कधीच सोडणार नाही. त्यांचं बोट धरून आपण चालायचं आहे आणि आपण कशाचीच चिंता करायची नाही. अशक्य ते शक्य करतील स्वामी ह्या मंत्राचा जप करत राहायचा आहे. तारक मंत्राचं तीर्थ रोज घेत राहायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.